बुलढाणा येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनवर रोटावेटर फिरवलाय। दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी संकटात आलेत। उगवण क्षमता कमी असल्यामुळे पीक निघालेच नाहीत, तर बोगस बियाणे आणि पावसाचा अभावाचं दुहेरी संकट यामुळे आता निर्माण झालं। मी माझ्या शेतामध्ये रवी कंपनीची 4 बॅग सोयाबीनची लागवड केली होती। त्याच्यामध्ये फक्त 20% सोयाबीन माझ्या शेतामध्ये उगवलं आहे आणि या बोगस बियाण्यापासून खूप शेतकरी आमच्या निवारा गावामध्ये त्रस्त झाले आहेत। तरी याचा विल्हेवाट लावण्यासाठी आमच्या तालुक्यामध्ये कृषी अधिकारी हा नेमण्यात यावा व आमचं न निघालेलं बियाणं हे कंपनीकडून आम्हाला 50,000 रुपये मदत द्यावी ही आमची विनंती आहे सरकारला आणि आमच्या संग्रामपूर तालुक्याला त्वरित कृषी अधिकारी द्यावा ही विनंती आहे। दुबार पेरणीचं संकट आहे। आधी सोयाबीन निघले नाही, 20% सोयाबीन निघले होते। उन्नती बऱ्याचशा कंपनीचे सोयाबीन आहे, त्यामध्ये उन्नतीचा प्रामुख्याने जास्त सहभाग आहे आणि जे पंचनामे करायचे होते त्यासाठी आमच्याकडे कृषी अधिकारी उपलब्ध नाही आहेत। तालुक्याला कमसे कम 1 वर्ष आसपास होत आलेलं आहे, तरी आणखीन कृषी अधिकारी आम्हाला भेटलाच नाही। त्यामुळे काय होते, कुठेतरी हे शेतकऱ्यांचा नाही कृषी विभागाशी जो संवाद आहे तो कुठेतरी दूर होत चाललेला आहे। त्यामुळे काय त्वरित पंचनामे व्हायला पाहिजेत आणि शासनाने शेतकऱ्याला त्वरित हे मदत जाहीर करायला हवी। तर आमची सरकारला एकच सांगणे आहे की शेतकऱ्यांनी विकलेल्या मालाला आणि या सीड्स कंपनीने तयार केलेले बी याच्यामध्ये काही ना काही समन्वय साधून त्याची रक्कम ठरवा आणि शेतकऱ्याला जेवढ्या कमी दरात दिल्या जाईल एवढ्या कमी दरात बीज उपलब्ध करून द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।